रात्री खूप उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे शूट करू शकलो नाही. तर आत्ता सकाळ झालेली आहे. किती वाजले? सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही एक रूम घेतलेली. हे बघा रूमच्या बाहेरचा व्ह्यू. रोड हायवेला टचच आहे रूम. असं खाली आपली गाडी उभी आहे. आता गाडी थोडी क्लीन करायची. आंघोळ झालेली माझी, बाकीच्यांच्या आंघोळ्या चालू आहेत. दिसतोय का रोड? थोडं झूम करतो. इथं हायवेला टच रूम घेतल्यामुळे फायदा चांगला झाला आमचा. आता इथून निघायचं आहे. एकेकाची आंघोळ होती, दोघांच्या आंघोळ झाल्या, तर अजून 3 जण राहिलेली आहेत. आपण निघालोय आता. कालचा मुक्काम झाला छान, जेवणही चांगलं मिळालं रात्री. आता आपण परत पुढचा प्रवास चालू केलेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7:45. चला सगळ्यांचे आंघोळ वगैरे करून निघालेलो आहे. बाय. आता एक CNG पंप बघू पुढे आहे. 7 किलोमीटर आहे म्हणतायत, बघूया. चला आता बघा नजारा कसा आहे. रात्रीचं काहीच दिसत नव्हतं, त्याच्यामुळे शूट करता आलं नाही, काही नाही. आता सकाळी सकाळी मस्त वाटतंय, एकदम खास. गलगली जरा 1 मिनिट. रस्ता एकदम सुपर डुपर छान वाटतं. छान रस्ता आहे, एक नंबर. गाडी आहे ना, मीडियम स्पीडनेच ठेव. लय मोठा स्पीड ब्रेकर आहे. हा का? 120 वर होतो, आपण कमी करू. असं नका, लक्ष स्पीड ब्रेकर होती. आता दिसणार जे रात्री काय होतं, अंधारात अवघड. पावसामुळे सगळं चिखल लाईटवर बसलेला. आता काय पुढे आलो, सीन पंप भेटलाय. गर्दी नव्हती, नंबर आला आपला. 2 गाड्या होत्या. बघू, प्रेशर चांगला आहे. किती बसतो कळलं आता. त्रिमूर्ती गल्लू गुतलामध्ये. किती बसतोय बघू आपण. 5 की गाडी तर खूप घाण झाली पावसात. लय फास्ट बसतोय, भरपूर बसणार आहे गल्लू. 7 तर झाला आता. किती बसतोय बघू आपण. नाही म्हणलं आपला काय होईल झाले होईल 8 पर्यंत, 8 साडेआठ पर्यंत बसेल, जास्त नाही बस. आठ किलो झाला. 8च्या पार गेलाय. 8:30 पर्यंत बसायचं. 8:30 पण नाही बसायचं. ₹92.65 रेट आहे. 8.23, 24, 25. रविवार पण नाही आणि तुला ते पुन्हा बोलवलं. ₹8.5 किलो होऊन गेला. हे 8.5 बसला बरोबर. होय 8.5 बसला. ₹787.52. जात नाही आता नाही जात. दादा झालं बघ. हां कोण टाकते. चला आता आपण मालेगावच्या पुढे चाललोय. मालेगाव मधून पुढे चाललेलो आहोत. वातावरण मस्त आहे, सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे. आमचे गलगली व्हिडिओ शूट करतायत.
त्यांना खूप नाद आहे मोबाईलचा. शूटिंग आता त्यांनी साऊंड नाही आणलं हो, त्यांचं गाणं आम्हाला ऐकायचं. काय त्यांनी आमचं मूड आपलं टाकलं आहे. कसं आहे वातावरण, समोर पाऊस असणार आहे. पाऊस नाही आहे पाऊस नाही ते बरं आहे. आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. कुठला ढाबा आहे, काय हॉटेलचं नाव? इथं हायवेला साई कार फॅमिली ढाबा. भरपूर गर्दी. बघूया काय काय मिळतंय खायला. ए पाणी घे ना अजून. चला वहिनीला फोन कर. वहिनीला फोन कर. कशाला करू की नंतर. हा हॉटेलचा परिसर. इकडे AC आली. काय इकडे फोटो काढत होते काय? मस्त जुन्या वाड्यासारखे बनवले. वडाचं झाड. चले नाश्ता आलेला आहे आपला. हे थालपीठ, तुमच्यात आहे त्याला व्हिडिओ काढतो ना. हा शिरा, अजून काय सांगितले? भजी, जिलेबी आणि काय सांगितले? भजी, कांदा भजी. हा नाश्ता करा. नाश्ता करा खावा सूर्यवंशी. गोड करायचं असतं पहिलं. नाही गोड शेवट गोड करायचा. अजून एक शिरं सांगायचं. नाही पहिला हे तर खाऊ द्या. संपतं ते लगेच. बटाटा भजी आली. बटाटा, कांदा भजी आणि जिलेबी. नाही चला आता खाली मंदिर आहे शंकरांचं, दर्शन घ्यायला जायचं. चला बसा. कोण कुठं बसते? तुम्ही पुढे बसा. रीलवाले पुढे बसा. अनिलवाले पुढे बसा. आम्ही या जागेचं वैशिष्ट्य आहे या हॉटेलचे. इथलं महादेव मंदिर आहे, शिवालय, नंदी आहे, प्राचीन हनुमान मंदिर. सुमारे 350 वर्षापूर्वी हनुमानाची मूर्ती इथं बघायला चालू आहे. आता बघूया आता. आंब्याची वगैरे झाडे आहे. अजूनही आंब्याला काय रे. चला निघालोय आपण आता. काका गाडी चालवत आहे. अरे बॅक साईड. इकडे तोंड गेली कल्पनाच करू शकत असते बाहेर. डॉगी बघा. आहे टायगर जिंदा आहे. मस्त रस्ता आहे गाडीतून जायला. आता आपण महादेवाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. देवस्थान, स्वयंभू पिंड, हनुमान मंदिर पण आहे ना. मस्त रस्ता आहे. इलेक्ट्रिक गाडी. तर बोट क्लब सुद्धा आहे. तेवढंच तिथलं ते हे महादेव मंदिरापाशी आलेलो आहे. आपण दर्शन घ्या. उतरा रे. चला. महादेव मंदिर आहे. काका किती वर्षापूर्वीचं जुनं आहे? हा स्वयंभू आहे का? किती? 1986 मध्ये. हे जे महादेवाची पिंड आहे, हे नंदी आहे ना, तो जो राम मंदिराचा जो ज्यांनी मूर्ती बनवली ना, हा त्यांनी बनवली. छान मूर्ती बनवली. नंदी बघा. हा जो नंदी. नंदीचं पूर्ण हे कर. नंदी किती छान आहे. एक नंबर बनवलाय. त्याच याने कोरीव काम आहे. रेखीव अयोध्याचं एकदम रेखीव आहे. बेंगलोर नाही. बेंगलोरचे बेंगलोरचे आहेत ना. हा, छान आहे ना. किती बघ ना किती रेखीव काम आहे. हे बघ
मंदिराचा परिसर छान आहे, खूप शांतता आहे. खरंच मस्त प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी महादेवाचं दर्शन. शंभो हर हर महादेव. ओम शिवाय. ओम शिवाय. छान दर्शन झालंय मंदिरात, एकदम शांतता आहे. किती शांतता आहे. मस्त दर्शन झालेले असे महादेवांच्या मंदिराचे. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि शांत आहे. नयनरम्य आहे. एकदम प्रसन्न झालेलं आहे. छान वाटतं, खरंच छान एकांतात वाटतं. मस्त मस्त पक्ष्यांचा आवाज मस्त. किलबिलाट चालू आहे सकाळी सकाळी. किती जागा एवढी फक्त मंदिरासाठी यांनी बांधलेली आहे बघा. छान आहे. मी पहिलं हॉटेल बघितलं असं की जिथं सगळं असा हा परिसर आहे, त्यांनी डेव्हलप केलेला आहे. पुढं बोटिंग वगैरे पण आहे खाली, स्वतःच आहे पर्सनली. पर्सनल केलं त्यांनी. खाली बोटिंग पण आहे. चला आता कुठलं हनुमान मंदिर का. जय श्रीराम. जय श्रीराम. गाडी थोडीशी पुढे घेतो आम्ही. आमची गाडीची शूटिंग टाकण्यात येते. हां बरं. तू पुढे जा ना. तू पुढे जा. पुढून घ्या आणि मागून पण गाडी क्रॉस झाली. बघा रस्ता कसा आहे, गाडी आलेली आहे आपली. किती शांतता आहे. चला मित्रांनो, मस्त एक नंबर. तुमचं शूटिंग झाली मस्त. छान वाटतं, पण खरंच छान वाटतं. असं वाटतं चालत चालत जावं. चला आता आपण बसूया गाडीत. आलं का? हां आलं, हनुमान मंदिर आलं. संकट मोचन हनुमान. छान परिसर आहे. खाली तलाव आहे का? हे कमळाची फुलं आहे. तलाव केलाय छोटासा, ते कमळ आहे. इथं हनुमान मंदिर आहे. जय श्रीराम. अरे उद्या शनिवार आहे मस्त. जय सियाराम. हे कमळ किती छान फुलले. रामचंद्र की जय. छान आहे. साईडला तलाव ओम वगैरे मस्त बनवलंय. घ्या दर्शन घ्या, निवांत घ्या. जय जय ज्ञान गुण सागर. चला घ्या दर्शन. दर बलरामा अंजनी पुत्र पंचतनामा. कमळाचं फुल झाले पुढे हा. खरंच मस्त. हे बघा इथं किती सुंदर
ओमचा देखावा केलेला आहे यांनी. ओम आहे आणि साईडनी तलाव आहे. तलावाच्या मध्ये ओम कमळ एक नंबर फुले. हे बघा इथं कमळाची फुल किती सुंदर भरलेली आहेत. हे बघा तिकडे लय भारी येतं. कमळाची फुलं. त्यांनी पण फुलं आणली. गलगली फोटो काढतोय. छान आहे. हा मग अशी आपण इकडून गेलो नाही का, आता इकडून आलो. दूरच धरली की नाही, दूर धरली इथं काय का आता म्हणजे पहिलं गाडी हॉटेलवर चाललो आता हॉटेलवर चालू. हा ते 2 मंदिर बघितले आपण. छान आहे खरंच, परिसर छान आहे, आवडलं आम्हाला. पहिल्यांदा बघितलं असं. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे बघणं मला. हा बघणं फ्री ऑफ कॉस्ट आहे. विशेष म्हणजे त्यांना जी आवड आहे, त्यांनी जे बनवलंय ना, खरंच शेतीची आवड अप्रतिम आहे. म्हणजे असं कल्पना नाही करू शकत. आणि ठेवलेली स्वच्छता ही सुद्धा मेंटेन केले, प्रॉपर मेंटेन केलेले. छान वाटलं. हॉटेलचे नाव काय संतोष साहेब? हॉटेल साई कार ढाबा. तुम्ही कधी आलात कोणी या साईडला मालेगावच्या पुढे आलात, हॉटेल साई ढाबा म्हणून आहे, तिथं अवश्य भेट द्या. साई कार ढाबा रे. साई कार ढाबा. हां सॉरी, परत करेक्ट करतो. इथं गार्डन बिर्डन छान बनवले. गल्लू गाणी मस्त झाली असते तुझी. होय. रिटर्न. हे बघा इथं हरणाचं काय गेंडा. हॉटेलचा परिसर आहे. भरपूर गर्दी. चला निघा. हत्ती वगैरे आहेत, मस्त गेलेले. आले का नाही? चला चला चला. चला चला सूर्यवंशाला उशीर झाला आता. हायवेला लागूनच हा डाब आहे मालेगावच्या तिथे. केव्हाही या साईडला आलात की बघा, साई कार फॅमिली डाबा, शुद्ध शाकाहारी. नाश्त्याची सोय छान मस्त आहे. जेवण वगैरे नाश्ता मस्त झालेला आहे. आता आपण पुन्हा पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. त्याला भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. चला आपली गाडी इथे चिखलानी पूर्ण भरलेली आहे. आता प्रदीप गाडी चालवणार आहे, तर आपण आराम करूया. प्रदीप दाराची चावी. चला करा कंटिन्यू जर्नी. बदली झालेला आहे. प्रदीप गाडी चालवते. आता आपण निघालेलो आहे आपण हॉटेलपासून. आता बघूया किती किलोमीटर. आता किती 300 किलोमीटर आहे ना आपल्या अजून इंदोर. चला. ही पहा तापी नदी. आपण आता तापी नदीवरून चाललेलो आहे. पाणी भरपूर आहे नदीला. जबरदस्त पाणी. किती पाणी आहे बघ ना. हे शांत पाणी. काय झालंय याचं आहे ना, हे ना काय म्हणते त्याला, पात्र मोठं आहे ना, मोठं पात्र आहे म्हणून खळखळत नाही. काय झालंय 2 नोव्हेंबर. हायवे मस्त आहे. रस्ते एक नंबर आहे. छान रस्ते, अरेंजमेंट रस्त्यांची फार छान केलेली आहे. एमपी झालं ना आपण. आता महाराष्ट्र बॉर्डर पास केली आपण. आता थोड्याच वेळात आपण एमपी प्रवेश करणार.
लय त्रास देते काय सांगा सुहास पाटील साहेब लय त्रास देते मला कसं म्हटलं माहितीये का त्यांनी मला पोराला बरोबर पूर्ण एमपी अशी आहे. छान आहे ना, बघ ना किती छान आहे, हिरवगार आहे. आणि कधी कधी सगळं उघडतात बरं का सर. पडलं तर नको लपडा मोबाईल फुलला हिरू छान होता. सरंडा पाच होतं पडला. प्रदीप मोगरा सुनील येतोस का रे माझ्या सुनील तुझी वाट बघते रे सुनील आला काय मोर कुठं ये काके है, ये काके के दोस्त है, डबल चष्मा. बोला कसं वाटतंय सूर्यवंशी? चांगली झाली ट्रिप. झाली नाही अजून, चालू आहे. चालू आहे. ट्रिपची सुरुवात चांगली झालेली आहे, पण आमचे गलगली जे गायक आहे यांनी त्यांचे साऊंड न आल्यामुळे थोडा आमचा मूड ऑफ झालेला आहे. पण त्यांची भर ते त्यांच्या कॉमेडीच्या याच्यात माध्यमातनं पूर्ण करतात. आणि थँक्यू. आमचे असंच तर तुमचा प्रेम असू द्या आणि अच्छा. गलगली उई उई करलं पाहिजे. स्वतः डायलॉग वन्स मोर स्वागत. अशा प्रकारे आमचे सारथी प्रदीप पुढे बसलेले आहेत आणि हे जे मध्ये बसलेले आहे आमचे गलगली अप्पा. ते कसं की जीवनात फुल लागे. रायडर बघा, रायडर बघा. माझी हंसी माझी लक्षीचा चेहरा फुलला ग. का बघत्यात
मेरा इंतजार, इतना करो ना मुझे प्यार, इतना करो ना मुझे प्यार। साथिया ये तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या किया, यूं ना कभी करना इंतजार, मैंने किया है तुमसे प्यार, मैंने किया है तुमसे प्यार। साथिया तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या किया। वाह बस वाह वाह वही वही। इतनी मोहब्बत सह ना सकूंगा, सच मान लूंगा, रह ना सकूंगा, तुझको संभालू ये मेरा जिम्मा, मैं हूँ तो क्या है जाने तमन्ना, अब जीना मरना मेरा जानम तेरे हाथ है। मैंने कहा ना सनम अब तू मेरे साथ है, तो फिर संभाल ला 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 के मैं चला ला 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 ला, जाना कहा ला 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 ला, आ दिल में आ ला 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 ला। साथिया तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या किया। चमन का हंसना तो देखो, जागी नजर का सपना तो देखो, ऐसे हुए हम एक जान एक दिल, तू है के मैं हूँ कहना है मुश्किल, झोंका बसंती है तू, तन है गुलाबी मेरा, रंग मिलने के बाद होते नहीं है जुदा, तो फिर संभाल ला 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 के चला ला 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 ला, जाना कहाँ ला 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 ला, आ दिल में आ ला 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 ला। साथिया तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या कहा, यूं ना कभी करना इंतजार, मैंने किया है तुमसे प्यार, मैंने किया है तुमसे प्यार, इतना करो ना मुझे प्यार, इतना करो ना मुझे प्यार। आवाज वाढवतो.
ले और जीने को क्या चाहिए। ना हो तू उदास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर। ना हो तू उदास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर। सारे संसार का प्यार मैंने तो जी में पाया, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। हाँ तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। चंदा तुझे हो देखने को निकला करता है। आईना भी हो दीदारों को तरसा करता है। इतनी हंसी कोई नहीं, इतनी हंसी कोई नहीं, उसमें दोनों जहां का एक तुझ में सिमट के आया। तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। होते हैं वो लोग अमर प्यार जो करते हैं। जितनी अदा उतनी वफा, जितनी अदा उतनी वफा। एक नजर प्यार से देख लो, फिर से जिंदा कर लो। तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। हाँ तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। ना हो तू उदास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर। ना हो तू उदास तेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर। सारे संसार का प्यार मैंने तो जी में पाया। तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए। एक नंबर. थँक्यू. खतरनाक. आता घाट घाट चालू झालेला आहे. कोणता घाट आहे? काय सांगता नाही येणार. सिंधुआ घाट आहे. सिंधुआ घाट. हां सिंधुआ घाट. पुढं गाड्या आहेत. साईडनीच व्ह्यू काढतो. हे बघा घाट चालू झालेला आहे. मोठमोठे कंटेनर आहेत घाटामध्ये, त्याच्यामुळे हळूहळू जावं लागते. मस्त व्ह्यू आहे. सगळीकडे हिरवगार झालंय. पावसाळ्यात येण्याचा हा एक फायदा मोठा असतो. ग्रीनरी असते सगळीकडे. ट्रक चाललेले आहेत. डास करते काय वरून
तो चालले होईल पण काय एका दिवशी बरेच ट्रक इकडे रस्त्यामध्ये बंद पडलेले मग शेप होता आता हा एक पुढे एक बंद पडलेले ट्रक कंटेनर थांबलाय का बंद पडलाय बंद पडलेले डेंजर घाट बघ ना कधी अवघड आहे पावसात वरचं कोसळलं तर रस्ता किती दिवस बंद राहील डायरेक्टच बंद होईल सगळं डेंजर आहे ना डेंजर भैरव घाट याच्यापेक्षा डेंजर आहे खतरनाक होईल अशा प्रकारे एक बाय एक ट्रक आलेले आहेत मधी कुत्रा आले छौ 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 तुमच्या मराठीला एक मिळेल का कमेंट्स नाही येतील घाट संपला चला अशा प्रकारे गाड संपलेले आहेत आपण इथं थांबलेलो आहे आता घाट संपून वर आलोय थांबलेलो आहे रोडला जरा थोडा रेस्ट घेण्यासाठी मस्त आहे ना जरा सगळीकडे हिरवगार आहे शांत सगळीकडे डोंगर आहेत मस्त आता आलेलो आहोत महेश्वरमध्ये जेवायला थांबलेलो आहे दुपारचे 3 वाजलेले आहेत गाडी इथं पार्क केली हॉटेल देवराज साड्यांचं दुकान आहे बराच वेळ झाला जेवायलाही वेळ झाला सकाळी नाश्ता पोटभर मस्त झालं तर त्याच्यामुळे भूक नव्हती कोणाला आता भुका लागल्या आता मस्त जेवण करूया आणि मग पुढचा प्रवास ओंकारेश्वरला जाऊया जेवण झालं आता सगळ्यांचं आता आपण निघालोय पुन्हा जेवण करून आता कुठे जायचं अहिल्यादेवी फोर्ट अहिल्यादेवी फोर्टवर जायचं किल्ल्यावर जायचं सगळ्यांचं म्हणणं आहे किल्ल्यावर जायचं चाल पार्किंग आहे ना तिथं